अजून 5 किलोमीटर. रामवाडा क्रॉस केलाय आपण आणि आता एक एक विकेट पडायला सुरुवात होईल. रामवाडा नंतर सगळ्यांची जिरणार. हे लिहून घ्या माझ्याकडनं. वाट काही संपत नाही बघा. आता पुढे बघा, इथून पण आलंय बघा नुसता ट्रॅफिक. आणि पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे त्यामुळे आपल्याला जादू बनावं लागलंय. जिरली समजा, येतच नाही. आता येईल करून पूर्ण जिरली. विकेट पडली आणि आपण कॅम्पवर पोहोचलो. इथून फक्त 400 मीटर मंदिर आहे. आता धोका आहे, नाही तर मंदिर दिसलं असतं. नमस्कार मंडळी, मी प्रणय वाते स्वागत करतो तुमचं निवा डिस्कवरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडवरूनच कळत असेल की मी ट्रेकवरती, आणि हा ट्रेक साधा सुद्धा नाहीये. मी सध्या केदारनाथ ट्रेकवरती आहे आणि गौरीकुंडमध्ये. आणि आता आपला ट्रेक चालू झालाय आणि वाजलेत 7. तुम्हाला दाखवतो, 7-8 झालेत. तर एकूण टाइम किती लागणार आहे, हा प्रवास कसा असणार आहे आणि हा अविस्मरणीय अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हे नजारे, तर चला बघूया किती वेळ लागतो आणि काय काय आम्हाला रस्त्यात दिसते आणि काय अनुभव मिळतो. चला, हर हर महादेव. चालून फक्त 100-200 मीटर झाले असतील आणि 15 मिनिटातच आपण आरामात चालतोय नजाऱ्याची मजा घेत घेत. आणि पहिला वॉटरफॉल लागलाय हा बघा. हा बघा छोटूसा. चालून आपल्याला झाले असतील अर्धा-पाऊण तास. आणि पहिल्यांदा आपल्याला म्हणजे सफेद डोंगर दिसायला लागलेत. तुम्हाला तो नजारा दाखवतो. हे बघा, हा नॉर्मल रस्ता आहे. हा असा जातो आणि हा बघा इथून एक शॉर्टकट आहे. ते डायरेक्ट हा तुमच्यावर आहे, तुम्हाला घ्यायचं आहे की नाही. थोड्या थोड्या अंतरावर असे छोटे छोटे शॉर्टकट तुम्हाला भेटतील, तर तुमच्यावरती आहे. बाकी घोड्यावरनं तर तुम्ही जाऊ शकता. एका ठिकाणी आराम करायला बसलो आपण आणि मस्त थंड हवा चालली आहे आणि लोक मागून चालतायत. तो कच्छरचा घुंगरूंचा आवाज खूप सुंदर वाटतंय. असं म्हणजे ट्रेकचा एवढा मोठा ट्रेक आहे असं काय वाटत नाहीये. आणखी वातावरणच एवढं चांगलं आहे. चालता चालता सुंदर सुंदर अनुभव आहे. आता पुढे काय होतंय ते आता पुढेच बघूया. तुम्ही आता 10 किलोमीटर बाकी आहे तो बोर्ड बघितला, त्याच्यावरून थोडंसं पुढे आलो असून 100 मीटर. आणि हा पाठी बॅकग्राऊंड मध्ये बघा मोठा वॉटरफॉल आहे आणि ब्रिज आहे. अजून 10 किलोमीटर बाकी आहे आणि आपण एकदम आरामात चाललोय. आपल्याला जेवढा टाइम लागणार आहे ना त्या टाइम मध्ये सगळेजण पोहोचल्याची खात्री करा, कारण आपण एकदम आरामात चाललोय. काही नाही आपल्याला, रस्त्याची मजा घेत घेत चाललोय आपण. आता आपण रामवाडा पोहोचणार आहोत. 2013 मध्ये जो प्रलय आला होता, सगळ्यात जास्त नुकसान ते त्याच पॉईंटला झालं होतं आणि सगळ्यात जास्त जीवितहानी तिकडेच झाली होती. आता मी तो तुम्हाला जवळून दाखवणार आहे. ब्रिज लागतोय आता. चल बघा, ही ती जागा आहे, दिसतंय. वॉटरफॉलच्या बाजूला सगळी छोटी छोटी गावं होती. आता तिकडे काही नाहीये. 2013चा प्रलय अजूनही इकडच्या लोकांमध्ये ताजा आहे. ह्या पार्लेजी पण जी टेस्ट लागते ना, खतरनाक. अशा ठिकाणी कडक भूक लागलेली असते आणि त्यात पार्लेजी, मजा आली. पार्लेजी पण तुम्हाला ऑरिओ सारखं वाटेल इकडे. बघा तसं जायचंय आपल्याला. आता थोडं ऊन वाढलंय, ऊन थोडं वाढलंय, पण असं नजाराच एवढी सुंदर आहे की असं काही वाटत नाही. थंड वाऱ्याची झुळूक
कंटिन्यू तुमच्या शरीराला लागते तर एवढा थकवा नाही. फक्त थांबू नका, हळूहळू चालत राहा. तुमचा कधी ट्रेक सबमिट होईल तुम्हाला कळणार नाही, कारण की प्रत्येक मिनिटाला नजारे होतो. आता लागला तो हा मेन रामवाडाचा ब्रिज. इथून पुढे पूर्ण खडी चढाई असणार आहे. तर तुम्ही हा एक स्टॉप ठेवा की इथे तुम्ही जेवून खाऊन घ्याल. आम्ही आता जेवायला बसणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचा चढाई आहे ती चालू करायची. बघा ते बघा वरती जायचं आहे आणि हा तो ब्रिज. त्याच्यामुळे इथे कुठेही तुम्ही खाऊन घ्या मजबूतवालं आणि नंतर चढाई चालू करा, कारण की खूप वरती नंतर तुम्हाला जायचं आहे. खाता तुम्ही जायचं आता. तर आताही आपण हा नजारा बघा तुम्ही पहिला आणि आता खाऊया काहीतरी आणि पुढचा ट्रेक कंटिन्यू करूया. रामवाडा क्रॉस केला आपण आणि आता एक विकेट पडायला सुरुवात होईल, कारण की इथून चढण आहे. आता तर पण जेवलोय आणि ही चढण. धूप हो गई यार. अचानक बघू शकता तुम्ही डोंगरावरती ढग आलेत. वातावरण चेंज होणार आहे. डोंगरावर पहाडांमध्ये कधी वातावरण चेंज होईल सांगता येत नाही. मला वाटतं वरती आम्हाला पाऊस भेटू शकतो, तर बघूया. मस्त वाटते पण. वाव, हा सुंदर दिसतो वॉटरफॉल. किती वरतून पडतो बघा. ना जेवून जेव्हा तुम्ही ट्रेकला सुरुवात करताय ना, थोडा आळस येतोय आणि चढण पण होती, तर थोडं थकल्यासारखं वाटतंय. आणि अशी बॅकग्राऊंडला नजारे आणि थंड हवा बरं वाटतंय. हळूहळू जसं जमेल तसं चालत राहायचं. थांबलात ना की तुमची बॉडी पूर्ण थंड पडते, मध्ये परत हीट गरम व्हायला प्रॉब्लेम होतो. हळूहळू चालत राहा, थांबू नका. थांबायचं नाही, थांबला तो संपला. रामवाडापासून आलो सर आपण 1 किलोमीटरवर आणि आता इथे वरती बघा पूर्ण झिगझॅग रस्ता. पूर्ण रस्ता मला वाटतं असंच आहे. अर्ध्याहून जास्त लोकांची इथेच जिरणार, कारण की मंदिराच्या अगोदर 2-3 किलोमीटर सुद्धा आहे आणि त्याच्या अगोदर हा झिगझॅग रस्ता चढणीचा. बघूया आता अजून किती वेळ लागतो. आता 1:30 वाजलेत. किती वाजेपर्यंत वर पोहोचतो आपण. आरामात चाललो एकदम. रस्त्यात थांबून तहान नाही लागली तरी पाणी पित राहा, आणि इनकेस जर बॉडी तुमची डिहायड्रेटेड झाली तर तुमची लागलीच संपला. आणि इकडे तुम्हाला घ्यायला ॲम्ब्युलन्स कोणी येणार नाही आहे, तर वेळोवेळी पाणी पित चला. बाकी जिरले 7 किलोमीटर दाखवतो तिथून आणि आता वाजले 2. नको असं चांगलं वाटतं. तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला. आपण आरामात चालू आणि मग वाटून लागेल. चला, हर महादेव. इथून पण आलंय बघा, नुसता ट्रॅफिक. सात किलोमीटर तर दाखवत आहेत, पण आता ह्यांच्यावर विश्वास नाही राहिला. 7 किलोमीटर म्हणजे समजून जा तिथून पुढे 9 किलोमीटर, कारण की पहाडोंमध्ये 7 किलोमीटर म्हणजे जास्तच धरून चाला. रस्ता बघा पाठी, नुसता झिकझॅक. रामवाडानंतर सगळ्यांची जिरणार. हे लिहून घ्या माझ्याकडनं. हे बघा, ह्यांच्या पाठून चालायचं गपचूप. ह्यांना सगळे शॉर्टकट माहिती असतात.
फक्त स्वतःच्या पायावर विश्वास ठेवते, कारण फक्त स्वतःच्या पायावर विश्वास पाहिजे, कारण की इकडून चढणं हे नॉर्मल नाही आहे. रस्ते बघा, पहिला की विकेट. थोड्या टायमापूर्वी पूर्ण ऊन होतं बघितलं तुम्ही, आणि आता लगेच पाऊस चालू झालाय. पहाडांमध्ये मोसम लगेच बदलतं. तुम्हाला मगाशीच बोललो की ढग येत आहेत आणि पाऊस चालू झालाय. मस्त वाटतं, गारवा वाटतोय. फक्त आता पोंचो बॅगेतनं काढायचा कंटाळा आलाय. चला आता तयार होऊया नवीन टप्प्यासाठी. सगळ्यांचे रेनकोट बाहेर निघाले. वातावरण तर मस्त वाटतं एकदम, पण आपल्याला रेनकोट काढायचा कंटाळा आलाय, कारण की पाठी थोडं वरती क्लिअर वाटतं. तर आपण विदाऊट रेनकोटच, जर जरा मोठा आला तरच रेनकोट काढू, नाही तर लगे राहू. थोडा आराम करूया. पाऊस पडतो वरती आणि इथून दिसणारा नजारा आहे. पाऊस वाढलाय, मला वाटतं आपल्याला घालावा लागेल. हा आपला बिस्तर. आणि पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे आणि पाठी बघा पूर्ण नुसता फॉग झालाय, त्यामुळे आपल्याला जादू बनावं लागलंय. आणि वन टाइम रेनकोट घुंगट सारखा दिलाय त्याने. हा त्याच्यावरती आपण पुढचा प्रवास सुरू करूया. चल. 6 किलोमीटर दाखवतो इथून. परत मरणाचं ऊन पडलंय बघा. लगेच वातावरण चेंज होतंय. आता पाऊस होता आणि आता लगेच एवढं कडाक्याचं ऊन पडलंय आणि पाठी ढग बघा, परत पाऊस पडला. आणि हा वन टाइम यूज रेनकोटचा आता काय करायचा तो प्रश्न आहे. त्याला सुकून परत बॅगेत टाकावं लागेल. आता आपण बडी लिंचोलीला आहे. अजून खूप टाइम आहे, 4-5 तास तर आरामात धरून चला. 2:30 वाजलेत. काय पण करून आपल्याला आरती गाठायची. चला बघूया भेटते की नाही आरती आपल्याला. खजूर ड्रायफ्रूट कंपल्सरी आहे. भावांनो, बडी लिंचोली जसं येईल तसं शॉर्टकट मारायला सुरुवात करा, कारण की रस्ता काय संपायचं नाव नाही. जितके शॉर्टकट जास्त तितके लवकर तुम्ही पोचणार. हाय ग, रामबाडानंतर जो झिगझॅग रस्ता चालू होतो ना, तो संपायचं नाव घेत नाही. आता माझ्यासमोर हा बघा, अजून एक परत झिगझॅग. अजून 5 किलोमीटर. आम्ही जेव्हा आता मागे 6 किलोमीटर क्रॉस केलं त्याला सुमारे 2 तास झाले. 1 किलोमीटर करायला आम्हाला 1-1.5 तास लागले, कारण की रस्ता पूर्ण नागमोडी आणि चढणीच आहे. तर हलक्यात जरा पण घेऊ नका. आणि आता 5 किलोमीटर किती टाइम लागतो देऊ जाणं. आता बघूया. वो तो भी थोड़ा बहुत तो होगा. अभी तो फिर भी शॉर्टकट बहुत कम है. पहले 3-4 साल पहले तो बहुत शॉर्टकट. आता नीट आहे का, आपण बडी लिंचोलीमध्ये आहे. ही नॉर्मल वाट आहे आणि आता आपण शॉर्टकटने चालू आहे. तर हे बघा, हे चाललेत नॉर्मल वाटेल आणि तिकडे बघताय का, ते बघा, हे बघा
शॉर्टकटवाले आहेत. मी पण तुम्हाला सांगेन की शॉर्टकट तुम्हाला दिसला तर सोडू नका, कारण की लवकर पोचाल तुम्ही. सीधी वाट आहे अशी. आणि ही अशी नागमोडी. तर बघा, कारण की तुम्ही जितक्या पुढे जाणार नागमोडी चालूच असणार आहे. चला 3 वाजलेत, बघूया अजून किती वेळ लागतो. शॉर्टकटने जिरते मजबूत कारण की सीधा सरळ रस्ते असा तुम्हाला सरळ चढत यायचंय. हालत खराब होते, पण शॉर्टकटच मारा, एका झटक्यात पार. नागमोडी करत नका बसू. साडेतीन वाजायला आलेत आणि समोर बेस कॅम्प आहे. आपल्या समोर आहे पण तो लांब आहे. बघ, हा बेस कॅम्प आहे आणि इथे आपल्याला जायचं आहे. आणि आपण खूप मागे आहे. 2 तास देऊया त्याच्या जाण्यासाठी. आरामात जातो आपण, काही घाई नाही आहे. तिथे गेलो की पोहोचले. समजा तिथून 1-1.5 किलोमीटरच मंदिर आहे. काय ते बेस कॅम्पच्या अगोदर एक शॉर्टकट लागतो. हा बघा, जिरली समजा येतच नाही. आता येईल करून पूर्ण जिरली. विकेट पडली माझी पण. आणि आपण बेस कॅम्पला पोहोचलोय, जिकडे कच्छर उतरवले जातात, घोडे उतरवले जातात. यात्रीगण इथे उतरतात आणि इथून त्याच्या आईला इथून पुढे आपल्याला पैदलच मंदिरापर्यंत जावं लागतं. बेस कॅम्प क्रॉस केल्यानंतर सरळ रस्ता आहे. इतका सुंदर आहे ना, असं वाटलं इथे नवीन सिटी उभी केली त्यांनी. पण सगळीकडे टेंट. हे बघा, आपण मंदिराजवळ हॉटेल बघतोय म्हणून आपण पुढे चाललोय. मंदिराचा नंबर सगळं आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, काही काळजी करू नका. आणि फायनली 5:30 झालेत आणि आपण कॅम्पवर पोहोचलो. इथून फक्त 400 मीटर मंदिर आहे. आता धोका आहे नाही तर मंदिर दिसलं असतं. याचा पूर्ण ॲड्रेस सगळं मी तुम्हाला टाकीन. खूप सुंदर. आम्हाला फक्त 1000 रुपयामध्ये 9 लोकांसाठी टेंट भेटलाय. आणि टेंट इतका सुंदर आहे ना, नंतर आम्ही रात्री लाईट आल्यावर दाखवू तुम्हाला. तर आता आरतीला जाऊया. चला, तुम्हाला आरती करून हा व्लॉग इकडे संपवूया. पूर्ण अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्की शेअर करा.